एक हॅकर ज्याला हॅकिंग करू नये म्हणून कंपन्या करोडो रुपये द्यायच्या. केविन मिटनिक त्याचं नाव. लहान वयातच त्यानं शिकून घेतलं होतं जगाला आपल्या डोक्याच्या जोरावर खेळवायचं. त्यानं 12व्या वर्षी फ्री कॉलसाठी टेलिफोन सिस्टीम हॅक केली. बसचं तिकीट फ्रीत मिळवण्यासाठी पंच मशीन बनवलं. मॅकडॉनल्डच्या ड्राईव्ह थ्रूचा स्पीकर हॅक करून लोकांच्या ऑर्डरमध्ये गोंधळ घातला. आणि हे सगळं फक्त मजेसाठी. पुढे 16व्या वर्षी पहिल्यांदाच मोठ्या कंपनीचं नेटवर्क हॅक केलं. डिजिटल इक्विपमेंट, नोकिया, IBM, मोटरोला कोणतीच कंपनी त्यानं सोडली नाही. अगदी अमेरिकेच्या लष्करी सिस्टीम पर्यंत त्याचा हात पोहोचलेलं. त्याला पकडणं म्हणजे FBI साठी उंदरा मांजराचा खेळ बनला होता. पण एका गद्दार मित्रामुळे तो FBI च्या हाती लागला. पण 5 वर्षाची शिक्षा भोगून 2000 साली तो बाहेर आला आणि ज्या FBI चा त्याने बाजार उठवला होता त्याच FBI चा तो सिक्युरिटी कन्सल्टंट बनला. 2023 मध्ये त्याचा मृत्यू झाला. पण आजही तो हॅकिंगचा राजा म्हणून ओळखला जातो.